महाराष्ट्रामध्ये भाजपला हा एक मोठा फटका। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये उभी फूट पडल्यानंतरची पहिलीच निवडणूक। ही या निवडणुकीमध्ये नेमका कौल आणि कल कसा असतो याची सर्वांनाच उत्सुकता होती। मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा फटका बसलेला आहे आणि जवळपास 21 जागांचं नुकसान झालेलं आहे। तर भाजपनं इकडे 23 जागा लढवल्या होत्या। गेल्या वेळेला भाजपला 14 आणि 19 मध्ये सुद्धा 23 जागा मिळालेल्या होत्या। कलानुसार शिंदे गट 5 तर अजित पवार गट एका जागेवर आघाडीवर आहे। निम्म्या जागा सुद्धा यामध्ये मिळालेल्या नाहीत। भाजप 12 जागांवर आघाडीवर, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 1। या निवडणुकीमध्ये भाजपने 28 जागांवर आपले उमेदवार उभे केले। शिंदे गटाचे 15 आणि अजित पवार गटाचे 5 उमेदवार जे आहेत या निवडणुकीमध्ये उभे होते। मात्र कलानुसार शिंदे गट 5 तर अजित पवार गट एका जागेवर आघाडीवर आहे। ती एक जागा म्हणजे सुनील तटकरे यांच्या रूपाने आहे। मात्र जर आपण पाहायला गेलं ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं ती लढत म्हणजे बारामती। सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत। तर महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवार हे आल्यानंतर सुद्धा मोठा फटका महायुतीला बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिंदेचे 40 आमदार आणि अजित पवारांचे 40 आमदार असून सुद्धा इथे महायुतीला एक मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। भाजपच्याही जागा या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत आहे।